काल लातूरमध्ये जे वक्तव्य केलं विलासराव देशमुख यांच्याविषयी, त्यावर अजूनही ठाम आहात का? आणि त्यावरती कडाडून या ठिकाणी काँग्रेसकडनं विरोध केला जातो. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी लातूरमध्ये जे म्हटलं, आपण लातूरमध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका, या निवडणुका या कशासाठी असतात, तर त्या निवडणुका ह्या तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ही कोणती पार्टी ही अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल यासाठी असणाऱ्या त्या निवडणुका असतात. त्यामुळे लातूरमध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही. परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये म्हणजे त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय. त्यामुळे त्या ठिकाणी आत्ता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं. परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. ते असं म्हणाले की लोकांसाठी जगलेल्या माणसाची एकच म्हटलं, मी एकच गोष्ट पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका. माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन. जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करेन. लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करता, पुढचा प्रश्न लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करता की चिरंजीवांची? चिरंजीवांनी त्या संदर्भामध्ये जेव्हा म्हटलं त्यावेळेला मी हेच म्हटलं की विकासाचं राजकारण हे त्या ठिकाणी व्हायला हवं. नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये लातूरकरांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. केंद्रीय मंत्री पाटील असं म्हणाले की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं त्यांनी दावा केलेला आहे. मी आज छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये इथल्या असणाऱ्या नागरी सुविधांच्या संदर्भात एवढं एक उत्तर द्या, हरकत नाही. ह्या इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा या अतिशय गतिमान पद्धतीने हे कोण देऊ शकतं, तर ते फक्त न फक्त केंद्रातलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि राज्यामधलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार देऊ शकतं. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरमधील सर्व मतदारांना मी विनंती करायला आलो आहे की आपलं मतदान हे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हासमोर